गोष्ट भगतसिंगाने ऐकली आणि भगतसिंग हसू लागला. मग ब्रिटिश सरकारने विचारलं, तुला हसण्याकरता काय झालं? तर भगतसिंगाने गुढ उत्तर दिलं. भगतसिंगाने उत्तर दिलं, मी का व्यायाम करतोय माहिती का? मी का व्यायाम करतोय त्याचं गुढ उत्तर दिलं. एवढं उत्तर घरी घेऊन जा. भगतसिंगाने सांगितलं, आमच्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सकाळ उठल्यानंतर देवाची देवपूजा केली जाते, पण देवाची देवपूजा करत असताना आम्ही देवाला ताजी आणि टवटवीत फुलं वाहतो. तसं ऐका, आज मी माझं 30 फुल, मी माझं 30 फुल माझ्या भारत मातेला अर्पण करतोय, पण अर्पण करत असताना ताजं आणि टवटवीत असावा याच्याकरता काय करतोय? मेहनत करतोय. ऐका रे दादा, ऐका रे, बघाई आमचा भगतसिंग बाहेरून दिसल्या करता चांगला नसेल, पण अंतरंगातल्या विचाराची उंची किती मोठी. वर्ग फार मोठे, बाहेरून दिसल्या करता चांगला नाही, पण अंतरंगातल्या विचाराची उंची फार मोठी. मला जाता जाता आणखी एक 2 मिनिटं द्यावीशी वाटतात. सामाजिक क्षेत्रातील एक गोड उदाहरण द्यावीशी वाटते की ज्यांच्या अंतरंगातील विचाराची उंची किती मोठी होती. ऐका, ज्यावेळेस कर्मवीर बाबुराव पाटलांनी, ऐका रे, कर्मवीर बाबुराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था चालू केली आणि पैशाची उणीव वाचला. एक शेती भेटली, शेतीनी कर्मवीर बाबुराव पाटलांचा हात आला. पाटील, संस्थेला 1 लाख रुपये देण्याकरता तयार आहे. ते कर्मवीर बाबुराव पाटील पळ केली, शेतीला कडकून मिठी मारली. पण त्या शेतीने सांगितलं, पाटील 1 लाख रुपये देण्याकरता तयारी, पण माझे आटे काय आटे? ज्या रयत शिक्षण संस्थेला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिले, माझे आटे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फोडा आणि त्या जागेवरती माझ्या बापाचं नाव टाका. काय कर्मवीर बाबुराव पाटलांना राग आला आणि पाटलांनी त्याला सांगितलं, अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी रयत शिक्षण संस्था चालू केली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाकरता वेळ आली, मी माझ्या बापाचं नाव बदलीन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. याला अंतरंगातील विचाराची उंची म्हणतात. विठाला